धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा ताफा अडवलाय। यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। जरांगे पाटलांच्या आंदोलनापूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। एक मराठा, एक मराठा। बीडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वैद्यकीय मदत कक्षाचं जिल्हा समन्वयक विलास मस्के यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय। या हल्ल्यात मस्के हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या बहीण भाग्यश्री यांच्या हातावर देखील धारदार शस्त्राने वार करण्यात आले। संभाजीनगरात गणपती बसवण्यावरना दोन कुटुंबात वाद झालाय। या वादात कोयता आणि दगडानं मारहाण केल्यानं एकाचा मृत्यू झालाय तर 6 जण गंभीर जखमी झालेत। एका कुटुंबावर चाकूने तर दुसऱ्यांकडून दगडाने हल्ला करण्यात आला। गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल केलंय। एपीके फाईलच्या माध्यमातून खात्यातील रक्कम लंपास केल्याचा प्रकार हिंगोलीत समोर आलाय। यात जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्याला लग्नाच्या आमंत्रणाची फाईल पाठवून फसवणूक करण्यात आली। ही फाईल अनेकांच्या व्हॉट्सअपवर आपोआप शेअर झाली। त्यानंतर थेट खात्यातून पैसे ऑनलाईन ट्रान्सफर झाल्याचे संदेश प्राप्त झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे। अकोल्यात काळा बैलपोळा म्हणून धरणे देण्यात आलंय। क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं मूर्तिजापूर तहसील कार्यालयासमोर हे काळा बैलपोळा धरणे दिलंय। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 मदत तत्काळ जाहीर करावी अशा विविध मागण्यांसाठी धरणे देण्यात आले। अकोल्याच्या खोळक गावात एक तरुण नदीत वाहून गेलाय। बैलपोळ्याच्या अनुषंगाने बैलांना नदीत अंघोळीसाठी गेला होता, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं नदीच्या प्रवाहात तो वाहून गेला। शंतनू मानकर असं या तरुणाचं नाव आहे। अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।